हा सप्ताह कशा करताय? काही जण म्हणले फक्त हरे राम हरे कृष्णा. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग नाथबाबांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी नगद नारायणगडाचा या ठिकाणी कुंभमेळा दरवर्षीचा सुंदर असा दैदिप्यमान सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध कीर्तनाकरता उपस्थित. तुम्ही माझ्या कीर्तनाला नाही आलात महाराज, नाही आला. मला ज्या व्यासपीठावर तुम्ही उभा केलं त्या व्यासपीठाचा मान आणि सन्मान तुमच्याकडे आहे. ह्या व्यासपीठाकरता तुम्ही इथं आलेला. म्हणजे मी सांगायचं लय गर्दी होती माझ्या कीर्तनाला, व्हिडिओ टाकू मी आउट करायचे लोकांना. हे प्रेममूर्ती आमचे परमपूज्य आदरणीय महंत, गडाला साजेल आणि शोभेल असं व्यक्तिमत्व आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित. सर्व या ठिकाणची उमापूर निवासी सर्व ग्रामस्थ तन मन धनाने 4-5 महिन्यापासून हा भव्य दिव्य कार्यक्रम उभा करतात. महाराज हा काय सोपा आहे का? भव्य दिव्य कथा महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी आपली हाजिरी लावून गेलेत आणि आज माझा नंबर आहे आणि तुम्ही सगळ्या कलवऱ्या माझ्या जवळ येऊन बसल्यात आणि हे 2 तास कशी नांदती हे बघण्याकरता तुम्ही आलेले आहात. म्हणजे काय तुम्ही कलवऱ्या म्हणजे काय सोपे आहेत का? मोठमोठले प्रपंच केलेल्या कलवऱ्या आहात तुम्ही. काही ना तर दुरुळू आंबुला केला गे मावे, लग्न केलं असेल तर त्या अखिल कोटी पंढरीच्या पांडुरंगाबरोबर लग्न केलेल्या इथं कलवऱ्या पण आहे माय बापांनो. आणि म्हणून प्रेममूर्ती महंत आमचे शिवाजी महाराज आहेत, पुन्हा प्रेममूर्ती आमचे महंत संभाजी महाराज आहेत. या ठिकाणी चाल गायलेले नारद तुंबारासारखे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत मायबापांनो. माझ्या समवेत आलेले सर्व गुरुजन वर्ग, तुम्ही दोन्हीही मृदुंगाचार्य अतिशय उत्कृष्ट आहात, गडाचे आहात. पुन्हा सर्व गडाचे टाळकरी उपस्थित आहात. माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध, मला फक्त ह्या इथं उभा केलंय आणि तुम्ही 2 तास हे काय बोलतं, कसं बोलतं, कुठं काय करतं, कसं काय करतं, गुरुजी हे बघण्याकरता सगळे आलेले आहेत. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. जोशी महाराज, गुरुजी महाराजजी, ज्या घरामध्ये भक्ती आहे त्या घरामध्ये प्रेम आहे, त्याच घरातल्या ज्ञानाला किंमत आहे. ज्या घरामध्ये निस्तं ज्ञान आहे तर ते ज्ञान दांडारल्यावानी करतं. निस्ते आजेचे बापाचे पैसे म्हणले तर उडायचे कशी ही अक्कल नसते. पण स्वतःने कमवलेले जर असेल तर 500 रुपयाची नोट मोडायची ठरली तरी डोक्याला मुंग्या येतात बाबा. आणि म्हणून निस्तं ज्ञान काही उपयोगीचं नाही. निस्तं ज्ञान असेल तर तुम्हाला अहंकार आल्याशिवाय राहणार नाही. मी इथं आता आलो, बाबांच्या कुटीत गेलो, म्हणलं किती मोठं, ते म्हणले आम्ही नाही, गावकऱ्याने. हे आम्ही नाही केलं, हे गावकऱ्याने केलं. पुन्हा मी नानाला म्हणलो, तुम्हाला म्हणलं हे किती मोठं उभा केलं, ते म्हणले आम्ही फक्त येऊन इथं राहिलोय, हे सगळं गावकऱ्याने केलं. आणि काही म्हणले असते आपल्यामुळं पान हलत नाही म्हणले. मी होतो म्हणून झालं, नाही तर यांना काय कळत होत. मायबापांनो, म्हणून जगत असताना परमार्थ करत असताना तुमचं ज्ञानी आहात हे कशावरून ओळखतं महाराज? ज्ञानी आहात तुम्ही हे कशावरून ओळखतं? तुम्ही ऐश्वर्य संपन्न आहात हे कशावरून ओळखतं? नुसते गेठेचे गेठे गळ्यात लॉकेट घातलं म्हणजे ऐश्वर्य संपन्न आहेत? नुसते कानात 1.5 किलोचे बाळ्या घातल्यात, हातात सगळे ब्रासलेट मुद्या घातलेत म्हणजे फक्त तुम्ही लक्ष्मी उघडी केली महाराज. आणि ज्या घरामध्ये श्री लक्ष्मी ज्ञान उघडं पडतं ते घर रोडवर यायला काहीच वेळ लागत नाही महाराज. आणि म्हणून तुमच्याकडे बुद्धीची कॅपॅसिटी किती आहे
हा सप्ताह कशा करताय? काही जण म्हणले फक्त हरे राम हरे कृष्णा. सप्ताह खाण्याकरता नाही महाराज. गवारे महाराज नाना, सप्ताह खाण्याकरता नाहीये, सप्ताह बदल करून घेण्याकरता केला जातो. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहामध्ये ज्ञान, दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्य ज्या घरामध्ये आलं त्या घराला नगद नारायण महाराज कळाले महाराज. आणि ज्या घरामध्ये हे काहीच आलं नाही, घर म्हणजे विटाचं वाळूचं डबराचं विषय चालू नाही गुरुजी. ज्या घराला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्याने मोठाल्या नाड्या आहेत आणि ज्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत, या घराचा विषय आहे. बाहेरून जरी एक दिसत असलं, पाय कमराला चिकटलेले आहेत, हात खांद्याला चिकटलेले आहेत, मुंडकं इथं चिकटलेलं आहे, बाहेरून जरी एक दिसत असलं पण आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. तुमचं मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, दृष्टी वेगळी आहे, पचनक्रिया वेगळी आहे मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना हे सगळ्याला ऑपरेट करणारं मन आहे. आणि तुमचं मन किती प्रभावशाली आहे. तुमचं मन आणि बुद्धी जर प्रभावशाली असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. आणि मनन बुद्धी जर प्रभावशाली नसेल तर आपण 100% येडी आहोत महाराज. मोठं व्हायचं ठरलं किंवा गड सांभाळायचा ठरला तर 70% अपमान आहे महाराज आणि 30% मान आहे. ज्याला अपमान पचवता आला त्याला मान पचवता आला महाराज. आणि ज्याला अपमान पचवताच आला नाही ते बीपी वाढून मरत. परमार्थ म्हणजे बाहेरून गाल चांगले दिसत आहेत, कपडे निर्मळ घातलेले आहेत, बाहेरून जरी कपडे असले चांगले पण आतमधले लफडे क्लिअर पाहिजे. नाही तर 21 तोफीची हळदी कुकाला सलामी देती. आणि मी विचारलं याचा नवराच दिसत नाही, ते म्हणे 13 वर्षापासून भांडण चालू आहे कोर्टात. हळदी कुकाला 21 तोफीची सलामी कशाला महाराज. जगत असताना ज्या घरामध्ये प्रेम आहे, ज्या घरामध्ये भक्ती आहे त्या घराला ज्ञान आनंद देईल. आणि ज्या घरामध्ये प्रेम नाही, भक्ती नाही, नुसतं ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाचा अहंकार वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगत असताना भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. काय मागायचंय नगद नारायणाला आज? काय मागायचंय महादेव बाबाला आज? देव देत नाही बरं का, देतात ते संत देतात महाराज. देवाने आतापर्यंत दिलं नाही गुरुजी. आणि दिलं असतं तर पहाते पांडव अखंड वनवासी. पांडवांना वनवास भोगण्याची काय गरज होती महाराज. आणि म्हणून आणि मग दिलंच असतं तर सुधामाला दरिद्री भोगावं लागली नसती. आता समजा जर माझे जर 2-3 खासदार ओळखीचे जर असले ना तर मग हे वाळूचे ढंपुरं चालत आहे. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक करतुम आकर्तुम अन्यथा करतुम गोपाल कृष्ण आणि सुधामजीचा लंगोटी यार होता. मग ते मोठे कस काय नाही झाले? तू म्हणता मग ते फुटण्याचं लचण तुला माहित नाही का? ते सांगूच नको. माय बापांनो, मित्र मोठा आहे मग मित्राला मोठा करणार नाही का? कारण की देव देऊ शकत नाही, देतात ते संत देतात. देतात ते संत देतात. सुधामाला ऐश्वर्य कोणी दिलं? माय बापांनो, ज्याला चेहरा वाचता आला ते चेहरा वाचणारे एक गरुड आणि एक हनुमंत आहे. काला लाटीचे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फेटूनेने. गरुडाने हनुमानजीनं माझ्या सुदामजीचं चेहरा वाचला. याचं नाव फेस रिडिंग, चेहरा वाचणे. आणि माय बापांनो, पाचीच्या दिवशी टाकलेला टाक आणि याच्याहून आपलं सगळं भविष्य आहे. जर दळभद्री असेल पण ओरिजिनल संताच्या चरणावर जर तुमचं मस्तक टेकलं ना तर इथला दळभद्रीपणा पुसायची ताकद त्या संताच्या चरणात आहे. गुरुजी काही म्हणते सप्त्याला गेलं आणि एका रातीत नशीब बदलून आलं म्हणते ना काही.
अरे साधू संताच्या शरीराला लागलेला वारा निस्ता आपल्या नाकाद्वारे आपल्या हृदयापर्यंत गेला आणि जरी बाहेर आला ना तरी आपलं कल्याण आहे, तरी कल्याण. आणि आपण नको त्याच्या बरोबर जर हिंडलोट भाऊचा नाद नाही करायचा, भाऊचा नाद नाही करायचा. महाराज एक लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम आहे त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे, MBBS, DHMH, हृदयाचे स्पेशलिस्ट, कॅन्सर स्पेशलिस्ट, ब्रेन ट्युमरचे स्पेशलिस्ट असे लेकरं त्या घरामध्ये जन्माला येतात. म्हणून परमार्थ रक्ताचा असावा महाराज. नाही तर जय हरी मारला खिसांग गेला घरी. परमार्थ निस्ता दिसायचा नको मायबापांनो. आता समजा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एका पंडिताचे मुखतगत होते महाराज. आणि ते एवढं दांडरलं कळत. माझ्यासारखा ज्ञानी नाही, माझ्यासारखं ज्ञान कोणाकडं नाही. आणि ते दिवसा कंदील लावून हिंडायला लागलं गुरुजी. कंदील घेतला आणि पेटीला हिंडायचं. लोक म्हणले कंदील विझवा. तो म्हणला या देहाला पंडित असं बिरुद बहाल झालेलं आहे. कंदील फिंदील नसतं विझवत मी. का नाही विझवणार? ते म्हणले माझ्या प्रश्नाचं जर उत्तर कोणी दिलं तर मी कंदील विझवीन म्हणलं. आता गाव म्हणली याच्या काय नादी लागायचे, कुंकड काही आडे तिडी इचेली. गावकऱ्यान दिलं काढून त्याला बाप. तू म्हणजे थांबूच नको इथं उमापुरा निघ. आता ते कंदील लावून हिंडायचं नाना. चांगलं लांब गेलं 30-35 किलोमीटर. एक शेतकरी आऊत हाकीत होता. त्या आऊताला मग त्या शेतकऱ्याने पाहिलं, म्हणले बाबाचा कंदील रात्री प्रवास चालू असेल तर लागलेलाच राहायला काय नो, हे जायचा डोक्यात नाही राहिलं. म्हणून याने हाक मारली शेतकऱ्याने, बाबा. ते बाबाने कंदील हातात इकडं तिकडं पाहिलं माऊली. ते म्हणे कोणास पुकारत आहे हा बालक. म्हणजे आता ते त्याच्या घांगशातच होतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखतगत आहे. ते तसंच बोलायचं. आम्हास खूप भूक लागलेली आहे, तृणा लागलेली आहे, कुठेच सौभाग्य होती. ती म्हणे तुम्ही निघा आता, थांबू नका. तुमच्या डोक्याच्या बाहेर गेलेलं खेळ महाराज. आता याने हाक मारले शेतकऱ्याने, बाबा. ते म्हणले याच्या मुखारविंदातून हा बाबा शब्द कुणाकरता उच्चारला असेल यानं? कोण? अम्मास अम्मास हाक मारली. काय काव आहे बालका? तो म्हणला बालका? कंदील कंदील. तू आम्हाला पूर्णतः ओळखलेलं दिसत नाहीये असं ते म्हणत. दांडरलेलं होतं. म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पेनं. बरं इथं येऊन बी एवढं निर्माण झालं तरी बी इथे येऊन सल्ले देत असतील. नाही ना, इकडं तोंड करायला पाहिजे. म्या घर बांधलं तर ते म्हणे इथं खिडकी टाकलीच कशाला? म्हणलं हवा यायला. ते म्हणे बाधिक होईन म्हणे घर. मी म्हणलं वाहून दी. महाराज मी खराताल बोलून घेईन मग. आणि लाखाचं चिचू का नाही तर कापीन कंगुळी महादेवाच्या पिंडीवर. अरे एवढे कसे गांगे महाराज. आमच्या वारकऱ्याकडे साधूकडे संताकडे हा जादू टोना द्वाऱ्यान आंगऱ्यान आंडे टरखल हे नाही 5 फड्याचा नाक. माय बापांनो आणि तुम्हाला जादा खूप देत. बाबाला डाबा नेट बाबा
पुढं नी थी तू. कळाले माय बापांनो, त्या घरात पुढं तोंड करून घर बांधा. दारूच्या दुकानात कुठं बी आवटे म्हणे. 3 पिढ्याचे परमार्थाचे घर आहे ते. वडील कीर्तनकार, आजो जोड का मा कल्याणच झालं. आज महाराष्ट्रात आहेत महाराज. महाराष्ट्राच्या बाहेर ओळख झाली निर्माण. ताकद देणारे संत बसलेत महाराज. म्हणजे काय, दंडातली ताकद नाही वाढली माया. मला डाली उचलायला नाही लावली ते. दंडातली ताकद नाही, डोक्यात डोक्याच्या केसाचं वळण नाही तर डोक्यातले विचार मुलींनो. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले त्या घरातलं पोरग किंवा पोरगी लात मारीन तिथं पाणी काढत. पण त्या ज्ञानाला भक्तीचा प्रेमाचा ओलावा असेल तर आनंद आहे, नाहीतर काही उपयोग नाही मायबापांनो. म्हणून जगत असताना त्या रूम न्याला बांधले. रूम न राहत ते त्याला बांधले आणि ते गेलं. काय पडलं होय, रूम न्याला बांधले आणि ते गेला. ते म्हणे बाबा कंदील. ते म्हणे अरे तुला काही कळतंय का, या देहास पंडित म्हणतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखत गळत आहेत माझ्या. भूत भविष्य वर्तमान काळ माझ्या नजरेत बांधून पडलेला आहे. बालका तुम्हाला बाबा म्हणतो, काय म्हणायला पाहिजे, अरे पंडित म्हण. बरं पंडित साहेब काय कंदील इजून टाकाव. तेवढी माझी अट फक्त आम्ही कमू हिंडतो हे आम्हाला माहित आहे. बाकी काय असो हे तो म्हणला ते माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी कंदील विझवल. तो म्हणला पंडित काका काय. ते म्हण मी विचारलं तर सांगता का. अरे तू काय विचारणार आहे आम्हास गवत्या. गवते महाराज नाही बरं. हो उत्कृष्ट कीर्तनकार आहेत गडाचे ते महाराज. आशीर्वाद आहे त्यांना. कीर्तनकार बी गायक बी आशीर्वाद आहे. आणि कार्यक्रम झाल्यावर बाबा महिन गावरे महाराजाची फुगडी लावा. आम्ही खेळणारच आहे असो. आणि तो म्हणला तुमचं राहून द्या पण मी विचारलं सांगता. ते म्हणलं तू काय विचारणार आहे मला. तुला काय आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन वेद व्याकरण काय माहिती असणार आहे आपलं. विचार काही पण विचारायचं तर. तो शेतकरी म्हणलाय 5 मिनिटं थांबा का. ते म्हणजे 10 मिनिटं. शेतकरी गेला रूमण्याचा कासरा सोडला आणि ते आवत काय राहत ते लोडला बैल बांधले.
नाना रूम न घेतलं सुपेकर महाराज गुरुजी आणि ते पंडितकडे गेलं. ते पंडित शंका विचाराव्या उपवेशा म्हणले हे तर लय पुढचं बोलत. आणि मग हा शेतकरी म्हणला हे रूम न पुढं लागन म्हणे बाबा. काय बोललास पुन्हा बोल पुन्हा बोल. ते म्हणे मी हेच बोललो हे रूम न पुढं लागल. त्याला वाटलं पोटऱ्या सांगावं तर पाठड आणायला बसले. पाठ सांगावं मणक्यावर ठोका टाकायला बसले. ह्या प्रश्नाचं उत्तर यदा कदाचित माझ्याकडनं मिळणार. ते म्हणे कंदिली जेव नाही तर फेकून ही म्हण पुढं लागू झाली. घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पेन. आणि याचं नाव म्हणजे पुढं हानू रूम महाराज. असा अहंकार आला तर आपण संपायला काहीच वेळ लागणार नाही. पण अहंकार नको. अहंकार जर असेल तर तुम्ही आम्ही जिवंत असून मेलेली माणसं आहोत महाराज. आणि म्हणून घरामध्ये प्रेम असावं. शबरीच्या घरामध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान प्रभू रामचंद्रजी का आले कारणे शोधा. शबरीकडे काय बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव भजेपाव ड्रायफ्रूट बदाम थंडई ज्यूस बिस्लरीचं पाणी एसीचं हवा पुणेरी सोफा बसल्यावर 1.5 फूट खाली जातं गपक्या. असं काही होतं असं काहीच नव्हतं. आणि मायबापांनो शबरीकडे भगवान प्रभू रामचंद्रजी गेले कारण की शबरीकडे प्रेम आणि भाव आहे. थोर प्रेमाचा भुकेला हे थोर प्रेमाचा भुकेला नाना थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम आहे करा बंद. आता प्रमाण चालू झालं का हे चालू करायचं. आणि प्रमाण बंद झालं का बंद करेन नाही. हे हवा उडीत थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. माय बापांनो आता इथं शर्मा महाराजांची कथा रामकथा झाली बरोबर. आणि माय बापांनो ज्यावेळेस दशरथजी रामाला बोलवायचे ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजणिया. अनेक भुंगे एकत्र बसावेत असे कुरुळे केस पित झबलिया पिवळा झगा घातलेला वरचे 2-2 दात आलेले. चालल्यानंतर पाऊल टाकलं की गाल हादरतं एवढं सुदृढ बालक माझं भगवान प्रभू रामचंद्रचे. आणि चालायला लागले नुकतेच चालायला लागले. मग लेकरात मिसळायला लागले गल्लीमध्ये. त्यावेळी दशरथजी हाक मारायचे बेटा राघव नाही आवत ताजी बाल समाजा. येत नव्हते बालकात मिसळून जायचे. पण कौसल्याने हाक मारले बेटा राघव ठुमक ठुमक प्रभू चलई पराये. ठुमकत ठुमकत भगवान प्रभू रामचंद्रजी कौसल्याकडे यायचं. याचं कारणच आहे महाराज कौसल्या प्रेम आहे आणि दशरथ ज्ञान आहे. ज्ञानाजवळ लांबून जातो देव त्याच्या जवळ येत नाही. पण जिथं प्रेम आहे तिथं लक्ष्मणजीला ओढून घेतलं. अरे यहा तो मेरी शबरी माँ रहती है. इथं माझी शबरी आई राहते. आणि शबरीच्या उष्टे बोरं खाल्ले. मायबापांनो आपल्या घरामध्ये भगवंत आला तरी आपल्याला कळत नाही. शबरीकडे पाय धुण्याकरता पात्र नव्हती पण पाय धुण्याची पात्रता होती.
आपल्याकडे सोन्याचे, चांदीचे, जर्मलचे, पितळेचे, स्टीलचे, प्लॅस्टिकचे, आम्हाला परदेशी चांदीच्या ताटात वाढलं होतं. वाट्या चांदीच्या, तांबे बी, जेवणच जाय ना. त्या पाटलीन बाई म्हणल्या, बाबा काय पाहत हा? मी म्हणलं, मला चमच्यान वाटी देशील का? तिथं पोरग म्हणे, भाऊ नुसता खाण्या काय आहे इसमें, तसं ठेवून जाण्या काय. महाराज सगळे पात्र आहेत, पण पाय धुण्याची पात्रता नाही. शबरीकडे पात्र नाही, हातावर भगवंताचे पाय घेतले दोन्ही, बरं का आई. आणि आपलं मस्तक शबरीनं भगवंताच्या चरणावरती ठेवलं आणि दोन्ही नेत्रातून आश्रू आले. त्या आश्रूने भगवंताचे पाय धुतले. महाराज एवढी ताकद आहे भक्ती आणि प्रेमात. ज्ञान नाहीये, पण मातंग ऋषीनं सांगितलं, भगवान मिलने वाले हे गारुळे नाना, भगवंत तुमच्या दारात येतील, पण ओळखण्याकरता डोळे लागतात. आता हे डोळे 756 मेगापिक्सलचे. तुझा कॅमेरा किती मेगापिक्सलिंगचा आहे? कॅमेरा 17. आणि तो मोठा आहे हो. होय होय या सगळं घेऊ 118 17च का? हे 756 मेगापिक्सलचे. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे 8-8 किलोमीटर झूम करून दाखवतात का प्राणी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे कॅमेरे मोठे आहेत. न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया इथं बी तयार नाही झालेले एवढे मोठे कॅमेरे आहेत. आता हे कॅमेरे आपले नेमकं येळभर कशावर लागलेले राहते, त्याच्यावर आपली प्रगती नाही. येळभर कॅमेरे दाखवा बरं, येळभर कॅमेरे. याला कधी कला जा, याला कधी कला जा. हॅलो कुठे आहेस? अयो नाही होणार पोरं मोठे, नाही होणार पोरी मोठ्या. ए माई, ए पोरींनो, बापाने कॉलेजला टाकलंय ना, पुण्याला टाकलंय ना, संभाजीनगरला, संधीचं सोनं करा. आणि तिला संधीचं सोनं करता आलं, ती मोठी झाली. आणि जिला संधीचं सोनंच करताना आलं, एक जण 300 रुपयाचा रिचार्ज टाकला, त्याच्याबरोबर तेरे पिंजे नाही इथं पोरील नाही बोलायचे. लोक म्हणते तिच्या आईला, काय माय गेली ती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा. अरे परमार्थ कळून घ्या, धर्म कळेल, संस्कार कळेल आणि संस्कृती कळेल. तुम्हाला माहिती, तुमच्या माहितीचं सांगतो, पोरांना तुमच्या माहितीचं सांगतो. आपलं जर तारुण्य नको त्याच्या मागं घातलं ना, तर पुन्हा 45-40 वर्षात झालं का मग म्हणतात आपण तवा नसतं तसं केलं तर बरं झालं असतं. ज्यांना हे तारुण पण कुठं खर्च करायचं ही अक्कल तरुणपणातच आली पाहिजे. नाही तर मग हाही तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतेन पुरून. कुठं आहे तुम्ही? आपले लेकरं कुठे आहे? कोणाच्या मागं फिरतायत? माय बापांनो, आता तिथून गाडी घातली मी, आज तरुण पोरं होते, शिट्ट्या हातात, काठ्या, इकडून जाऊ द्या, इकडून जाऊ द्या, असं ऊर भरून आलं. अरे म्हणलं, भगवंताच्या कार्यामध्ये सिक्युरिटी ज्याची आहे, भगवंत त्याच्या दरबारात सिक्युरिटी लावल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे. उद्या मिरवणूक, आज मिरवणूक झाली असेल, मिरवणुकीमध्ये ड्रेस घालून असतील माझे तरुण मित्र, महिला मंडळ, मुली कलश घेऊन असतील. एक सांगू, ए आई, एक सांगू का तुला, तुमच्या गावामध्ये मंदिर असेल, महिन्यातून एकदा जर तुला रांगोळी काढता येत असेल, तर त्या मंदिरासमोर जाऊन जर नुसती साडा रांगोळी जर केली ना, एक सांगतो, रंगीत रांगोळी काढ, तुझ्या जीवनातला कधीच रंग उडू देणार नाही तो. एवढी ताकद त्याच्यात आहे. आपल्या धर्मातले पोरं मांग, महार, समार, कुमार, तेली, धनगर, बांधरी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, 18 पगड जातीतल्या पोरांनो, गड आणि बाबांनी कीर्तन पाहना, सगळे या पत्रिकेत बसले, सगळे मुसलमाना सगट. हो सगळे
कीर्तनकाराला सगळ्याला बोलिलं. इथं भेदभाव नाही महाराज, म्हणजे ह्योच असला पाहिजे त्योच असला पाहिजे. नाही नाही, तो आपल्या गडाचा नाही, त्याला काय अरे नाही ना बाबा. सगळ्याला बोलिलं. सबके लिए खुला आहे मन. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम. येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. माय बापांनो, सगळ्यांसाठी उघडाय नारायणगड, सगळ्यांसाठी. कोणी या सगळ्यासाठी उघडा. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, गौणी पीठी व्हावे, लोका मेळा, गौणी पीठी व्हावे, लोका मेळा. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, गौणी पीठी व्हावे, लोका मेळा, गौणी पीठी व्हावे. कटनट यावे, राजवैभव महाराज आहेत आमचे. कटनट यावे, शुद्ध होऊन जावे, शुद्ध करण्याकरता आहे महाराज. माय बापांनो, आणि म्हणून आपण गडाकडे यायचं, संताकडे यायचं, महंताकडे यायचं. कशाला? यांच्या मुखातून निघणारा एक एक शब्द अनमोल आहे महाराज. भगवंतासाठी यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यागून टाकलेलं आहे, आणि त्यांचं एक एक शब्द अनमोल आहे. एक लक्षात ठेवा, ओरिजिनल संताची ओरिजिनल पतिव्रतीची कधी टिंगल करू नका बरं का. कधी जाळण दुर्संगत होईल, कधी होईल हे सांगताच येत. ओरिजिनल पतिव्रतीची टिंगल माय बापांनो, माझ्या देवकीची केली टिंगल. अख्खं कांसाला बराबर व्हावं लागलं. पतिव्रतेची टिंगल पुन्हा भांजे छोडना नाही. त्याच्या भाषेने टिंगल केली. कोणाची? चिंदी बांधिती धुरपती, हरीच्या बोटाला फाडून भरदरी शेला. आमची तिथं लेख भजनी, त्याचं संगीत लगेच. चिंदी बांधिती धुर, चिंदी बांधिती धुरपती, हरीच्या बोटाला आणि फाडून भरदरी शेला. त्याचाच फाडीतो, त्याचाच म्हणतो महाराज. असे मी आणि ना आता पुढच्या वेळेस बाबा त्याला गडरोज घेऊन येतो, तुमच्या पुढं म्हणायला लावतो. माय बापांनो, द्रौपदीची अवहेलना झाली, दुर्योधनाचं राज्य संपलं महाराज. बाबाजी बरोबर आहे. आणि पुन्हा साधूची थट्टा झाली. त्या कुळात देव जन्माला आला, ते कुळ सगळं संपलं बरं. हम तो की झाडकी पत्ती. दांडरलं यादव कुळ, आणि तिने एका पोराला पोरीचे कपडे घातले, त्याला याब्रो, लिपस्टिक, फाउंडेशन. बर का मंगल काकू. असं मेकअप केलं, इथं उशी घातली पोटात. जस काय 8.5 महिने झालेलं तिला. अशी कमरेवर हात देऊन अशी आली साधू पुढं, आणि 4-5 गडी टोकार होतेच. ते म्हणे बाबा काय हिला काय होईल? ते म्हणे हिला होईल मुसळ. महाराज थट्टा केली साधूच्या. आपण तेवढ्या पुरती थट्टा करू, पण तुमच्या पुढच्या पिढीला भोगावं लागेल बरं.
हे ठरलेले आहेत काही काही. आता आता मला बी काय सगळे काय चांगलं म्हणतात का? याच्यातले 70% हे म्हणतात ह्यो लय बाराच आहे. हो नाही हा होय. अरे माऊलीचं डोकं फोडलं लोकांनी. हा तू कबरायचं का ठोक्यात डोकं फोडलं? माऊलीच्या पिठात आणि वाळू टाकली. हा नको त्या संताला चोरीवर. एक म्हणले 108 वेळेस ठोकले नाथबाबाच्या अंगावर. आपले गडी काय झोपले होते का तवा? आपले कुठं होते? 108 वेळेस संताच्या आपल्या संताच्या अंगावर येऊन थुकत होता. आपले कुठं होते? बांगड्या भरून होते का? आणि म्हणजे लाये देव हारी हारी चुडिया आणि बोलिया कन्हैया. आपले पुढे आपण नुसतं म्हणायचं की एक मराठा लाख मराठा असं म्हणायचं नुसतं नाही. मायबापांनो एक आणि आपले पोरं मावा गोवा सिगरेट फिगरेट ते येड्या कोंबड्या ढवळ्या त्या खाऊ नका. बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडापाव भजे पाव ते येड्या कोंबड्या. ₹500 बरं. त्या ढवळ्या कोंबड्या इंजेक्शन देऊन फुगीत आहेत त्यांना काय म्हणते? बॉयलर. ना त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही ते मधलंच आहे. ते मधलं कळालं का नाही? म्हणजे त्याच्यात नर नाही माधी नाही म्हणजे गडी नाही बया नाही. ते बया माणूस आहे ते. आणि त्याचं मांस जर आपले तरुण खात असतील तर आपले तरुण 2-4 वर्षात हिसळत चालायला काय येळ लावणार आहे? अरे कोण आहोत आम्ही? सूर्यामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सूर्यामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अमृतुकी संतान आहे. अमृतापासून निर्माण झालेलो होता. लंग्या सुंग्यापासून निर्माण झालो का आपण? तरी बी आपण आता काहीला त्याचं काही घेणं नाही देणं नाही तरी ते गावंड्याच्या पेटीत नाव कामगार पेटी आणि त्या पेट्या आणायला स्कॉर्पिओन बोलेरो हिनवान कोणाच्या योजनेत
हे नाही, हे पाचवीला गेलेलं आहे. बालवाडीत जात होता का तू? इथे आहे. हा, इकडे इकडे. माय बरोबर आलेलं आहे, ते झोपलंय. आई, बालवाडीत गेलता तू? हो, तू गेलता का गांठ्या? हो बरं आहे बरं. बालवाडीत गेलता का? हा, ते का बारीक आहे का? या ब्रह्मालाच उभा करतो राय उभा ना या ब्रह्माला करू उभा. बालवाडीत गेलता, तिथं काय राहत होतं? तिथं काय देत होते? घोगऱ्या, अजून लापसी, सुकडी, बस खाली. आणि शाळेत काय घेऊन जात होता? दप्तर घेऊन जात होता, डबा. आम्ही बालवाडी बसून डबेच घेऊन येतो. अहो काही काही फक्त कुपनाला गावात येते नाही, गावात त्यांचं काही संपर्क नाही, काहीच नाही. अहो ह्या भूमी करता आपण काय करावं? आपण ज्या भूमीत जन्माला आलो, ज्या गावात जन्माला आलो, त्या गावासाठी काहीतरी करून मरावं. नाही तर तिथं भांडणं करून मेली नाही ना मायबापांना. शिवराव वीर किती संकट येऊ द्या, कितीही लाख संकटे झेलून घेईला अशी पहाडी छाती. आमच्याकडे 2 संकट आले तर आम्ही 3ऱ्या संकटाला सागर नाही व्हायबल झालेलं आपल्या डोक्यात ओढून चाललेलं. बरेच गडी आहेत, मी पाहतो गाडीतून बरेच पाहत असतो मी. मला बोर डोकून म्हणते बाबा हे काय? मी म्हणलं बया दिसतो काय तुला? बरेच आहेत ना असे. तर एवढा 82 किलोचा बाबा दिसाना माहित तुला, तरी त्याला बाबा हे काय? आमच्या गावातले तर असे गडी डोकून म्हणतात तू आमच्या गावचं भूषण आहे, भूषण. म्हणलं तू काय साधं भूषण आहेस काय? महाराज भक्ती नाही, प्रेम नाही, दया नाही, क्षमा नाही, शांती नाही, आनंद नाही, बोध नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, परमार्थ नाही, ज्ञानोबा नाही, तुकोबा नाही, ग्रंथ नाही, वारी नाही, पंगत नाही, संगत नाही, याचा उपयोग काय महाराज? एवढ्या गोष्टी कळाल्याच नाही, नुसते जन्माला आलेले उपयोग काय महाराज? आणि म्हणून जगत असताना माही आपल्या तुमच्या गर्भातून असं लेकरू जन्माला यावं, एक तर संत त्यानं व्हावं, नाही तर शूर त्यानं व्हावं. जननी जने तो ऐसे जने संत बने या शूर, नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर. स्त्रीनं बाळंत व्हावं, त्या बाळंतपणात एक तर संत जन्माला यावा, नाही तर शूर जन्माला यावा. जन्माला आणि ती येड बी कोणा संग आहेत तुमचे लेकर? कुठे आहेत तुमचे लेकर? मायबापांनो, घरामध्ये भक्ती, शबरीकडे भक्ती आणि प्रेम आहे. ज्ञानाचा सागर आणि दयेचा सागर तिच्या दारात आहे. मायबापांनो, म्हणून जगत असताना अर्जुनाकडे भक्ती प्रेम आहे. गोपाल कृष्ण अर्जुनाच्या दारात आहे. अर्जुनासाठी काय नाही झाला तो, सर्वस्व झाला तो गोपाल कृष्ण. भक्ती आणि प्रेम आहे. आमच्याकडे याच्यातलं काहीच नाही, भक्ती नाही, प्रेम नाही. आमच्याकडे भक्ती आहे पण आंधळी भक्ती. आमच्या काही काही लोक पाय पडायला येतात, ते म्हणते बाबा काय मला दोरी घाली तो का? मी म्हणलं कमून घाला ना. मी म्हणलं मी माळ घालतो बा, दोरी बिरी नाही घाली. मी म्हणलं कमून घालायची तुला? ते म्हणे मला 3 पोरी आहेत त्याच्यामुळं घालायची दोरी. मी म्हणलं मला 3 पोरी तुला कुठं घालू दोरी? महाराज माळीनं पोरग होत भैया, माळीनं पोरग होत नाही, माळीनं मटका लागत. एक जण तर मला माळ घाल, किती बनी राहते त्याच्यात? म्हणलं 108. म्हणलं लवकर 8 ठ्या. अरे काय देऊन बाबा तोंडूतून शब्द आलेला आहे, लाव 8 ठ्या. अरे पठ्ठ्या. माळीनं मटका लागत नाही, माळीनं बोरला पाणी लागत नाही, बोरला सुद्धा पाणी लागत नाही. त्यामुळे मग होता काय तो माळीनं? मी त्याला एकच सांगितलं, चांगलं होईन का नाही माहीत नाही, पण वाईट निश्चित होत नाही.
गारुळे नाना, चांगलं होईल का नाही माहीत नाही, पण वाईट निश्चित होणार नाही. हे माळीचा प्रभाव आहे. नाही तर काही ना मस्त माळी सदऱ्याच्या वर माळी, काही माळी सदऱ्याच्या वर राहते. आम्ही का लाबाड आहे का? मी म्हणलं मग मी करू काय? ते म्हणे पाया नाही एखादी पोरगी माया पोराला तू हिंडत होत, आणि त्यांनी तर परदेशी माळ घातली आणि माया पुढं आला आणि पुढं सदऱ्याच्या वर माळ. म्हणलं माळी कधी घातल्या? ते म्हणे तिसरी पिढी. त्या शेजारी म्हणला परदेशी घातली त्यांनी. इथं परिपक्वता, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचे डोळे डोळे परिपक्व. हे मायबापांनो, परमार्थात आल्यानंतर अवयव समृद्ध असावे, समृद्ध असावे. तुमचे डोळे समृद्ध असावे, तुमचे कान समृद्ध असावे, तुमची जीभ समृद्ध असावी, तुमचं कर्म समृद्ध असावे परमार्थात आल्यानंतर. आणि म्हणून परमार्थ तुम्हाला समृद्ध बनवतो. जसा समृद्ध महामार्ग आहे, गतिरोधक अजिबात नाही. एकदा फर्स्ट सेकंड थर्ड डबल टाप लागला 160 गाडी चालते, समृद्ध आहे. तसे डोळे समृद्ध पाहिजे मायबापांना, डोळे. कान समृद्ध पाहिजे, कान. तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजवर आहात, आज एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे, एवढ्या व्यासपीठावर आहे, तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये लोक धरू शकतात. हनी ट्रॅप कळाला नाही? सांगू का? हनी ट्रॅप म्हणजे बाबाजी आय एम प्राऊड ऑफ यू. किती छान बोललात ना. ज्याला ज्याला कळलं त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही ते डीजे वाल्याला सांगायचं, त्याला म्हणायचं ओ मने माय बाबने एकच न केसावर फुगे, हे गाणं लाव आणि तिथं बरमुडा घालून नाच. किती शार्प आहात तुम्ही, किती ब्रिलियंट आहात. मगाशी तुम्हाला सांगितलं मुलींनो, कोणी फसवता कामा नाही आपल्या धर्मातल्या पोरींना. 60,000चा ॲपल मोबाईल घेऊन दिला एकानं, आणि तिनं तिच्याच बापावर केस केली, आणि ती म्हणली मेरे शोहर को और मेरे को इसका धोका है. आणि लगन जाने के बाद कळलं का इसका तो अगोदर के भी शादी हो गई है. ओरी हो, कोणी फसवू नये आपल्याला. याच्याकरता मुक्ताबाई समजून घे, माझ्या ज्ञानोबा माऊलीची बहीण. जनाबाई कळून घे. हे आई, आपल्या लेकरीला, आपल्या पोरीला राजमाता जिजाऊ सांग. अरे आपल्या पोरीला ज्योतिबाची सावित्री सांग. अरे आपल्या पोरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची रमा सांग. लंगी सुंगी ठेवू नकोस तिला. तुमच्या घरामध्ये महिला मंडळ तुम्हाला राजमाता जिजाऊ कळालेले असावे, अहिल्यादेवी होळकर कळालेले असाव्यात, तुम्हाला ज्योतिबाची सावित्री कळालेली असावी, तुकोबरायची अर्धांगिणी आवली कळालेली असावी, माझ्या माऊलीची आई रुक्माबाई कळालेली असावी. त्यावेळेस तुमचं घर मोठं आहे. तुमच्या घरात नको ते कळाल्या, नट्या कळाल्या, ना 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 ना. ज्याच्या घरामध्ये नट्या कळाल्या त्या नटायला लागल्या. एवढले ब्लाऊजला बाया होत्या तर एवढ्याच आल्या. मग सगळा फुल होता तर 2च बोटाचा. पुढे स्वतःला राजमाता जिजाऊ म्हणतीस ना, स्वतःला राजमाता जिजाऊ म्हणतीस ना, घरामधली स्त्री झाकून पाकून असली पाहिजे, तर त्या घराला किंमत आहे बाबा. नाही तर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. तुमच्या घरामध्ये सुसंस्कृत आणि सुशील गृहिणी घरामध्ये असावी, सुंदर असावी. तिनं सुंदरता जपली पाहिजे, आणि जिला जपता आलं ती मोठी झाली. मला सांगा, रामकथा झाली ना आत्ता, मग लक्ष्मणजीनं काय वळलं होतं? वहिनी जाऊ नको म्हणे पलीकडं. काय वडील होतं? तुम्ही मध्ये मध्ये नको गवारे बाबा. यांना विचारू म्हण, वय अण्णा लक्ष्मण बरोबर आहे. आणि मग वहिनीला काय म्हणे, बाई याच्या पलीकडे जाऊ. वहिनी गेली का थांबली? जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या आज रावणाच्या ताब्यात आहेत. महाराज, जी जी मर्यादेत आहे ती रामाच्या ताब्यात आहे.
आणि त्या बाया म्हणतात मा आता सारा रामायण पाठ आहे आणि सुनाचा का मग खोबा काढला तो. ते म्हणे मी तर एका कीर्तन सोडित नाही तर तुळस घेऊन उभी राहते. अरे बाबा हे कळणं, छोट्या छोट्या गोष्टी कळणं महत्वाचं आहे. मीमच महाराज आहे, मीमच महाराज आहे. माझं बिल्डिंगचं बांधकाम झालं पण माया भावानी मायापेक्षा मोठं धरलं आणि त्याचं डंपर वळत नव्हतं. माया अंगणात चाक येत होतं. मी तिथं खिळ्याचा पट्टा हातरून ठेवला. मला काय गाडी लावी का. दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्य हे बुद्धीचे अलंकार आहेत महाराज. आणि ज्या घरामध्ये अलंकार बुद्धीला आहेत ते घर फार मोठं आहे. आणि ज्या घरामध्ये बुद्धीला वैभवच नाही ते घर किती मोठं असलं तर त्या घरातलं वैभव संपायला काय वेळ लागणार आहे. 96 कोटी एका पोरानं, गावाचं नाव नाही सांगायचो आता, इथं सगळं लाईव्ह चालू आहे. 96 कोटी, बाप प्राध्यापक, आई प्राध्यापिका, मोठ्या सिटीत राहायला, पण 96 कोटी. नाना 13 दिवसात शेअर मार्केटमध्ये नाही कोणचं शेअर मार्केटमध्ये 13 दिवसात खाका. 96 कोटी बर का. ते म्हणे 1 लाख रुपयाला महिन्याला 10,000 रुपये दे. म्हणलं कुठे. ते म्हणे आमची कंपनीत प्रयोगशाळाच आमची समुद्रात पडली म्हणे. कुठे गेली. नको त्याच्या नादी लागू नका, नको त्याच्या संगतीला बसू नका, नको त्याच्या पंक्तीला बसू नका. मायबापांनो, कधी समाज फसवल याच्याकरता डोळे फार समृद्ध लागतात. तुम्हाला माणसं ओळखता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. अहो सीतेला रावण ओळखता नाही आला तर आमच्यासारखे तुम्हाला कस काय ओळखीत येते. आणि तो बी रावण कुठं आला होता, कपडे बदलून कुठं आलता, पंचवटी कुठं आहे. आणि आता तर रावण कुठं आलेला आहे, कपडे बदलून आता बी रावण आला ना तिथं. हे रामायण नाही कळालं का तुम्हाला. तुम्हाला फक्त हरीण हे नको सांगू. रावण ओळखता आला पाहिजे. अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे. दुःशासन हे अजूनही सतीची लज्जा फेडीत आहे. ओढ धनोची दोरी करतू अचूक सरसंधान, तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे ध्यान. अजून रावण आहे, अजून दुःशासन आहे. कोण म्हणतं रावण मेला, कोण म्हणतं दुःशासन मेला. अरे कोण म्हणतं कैकेयीच्या कानात कोणी उडी मारली होती. ती आली होती गाडी बैलीत बसून, माग पाय सोडून गाडी गरी खात. कोण होती ती. मंथारा मेली का जीते. हा हाय का नाही. मै बाय कोणते आलेले मला दिसना त्या कुठे. अरे कुठं बसलेली रे तू, कुठे इकडे. तुम्हाला म्हणलं होतं जा घेऊन येतो, तुम्ही जागेवरच बसले तिकडे. कधीच नावात आणलं तिला तर ती परत येणार नाही. ती म्हणून काय उभी आहे तुम्ही पुढं ना आम्हाला दिसणार. टीचर कॅमेरा कर बरं. स्क्रीन पैसे हा मागले, स्क्रीन पैसे पुढं बसली काय ना. माझ्या पुरी सगळं आलेले आहे ते बाबा. काय हात वर केला समोर स्क्रीन त्या ते स्क्रीनच्या अलीकडे तेव्हा ते मोबाईल वर गेला. तिकडे वावरात येत का बरे. तिला सरपणात लई नाद आहे. आमचा गॅस संपलेला आहे, 2 दिवस झाले. मी येईन तुमच्या सप्तेचं सरपण. अशोकराव खाली बसा. आता उद्या नसतं मिळत ना आपल्याला.
इथूनच बांधून नेतो भाकरी मी सुपेकर बाबा उद्या काय मिळत नाही. पण ती नाही आलेली, तिची आई बी आहे. भले 2 गाड्या आणलेल्या आहेत. म्हणलं चला पहा कसं राहतंय, काय असतंय. नगद नारायणगडाचं वैभव पाहायला या, आमचे प्रेममूर्ती शिवाजी बाबाला पाहायला या. महाराज यांच्या पुढे बसलं ना, जसं काय आपल्याला वाटतं आपला आजोबा बसलेले असं असं फील होतं. काही नाही, आनंदाने काही नाही. तुम्हाला शास्त्र नाही सांगणार, तत्वज्ञान नाही सांगणार, तुम्हाला फिलॉसॉफी नाही सांगणार, तुम्हाला लय अवघडही सांगणार नाही. बाबा ही माळ रामकृष्ण हरी माना कल्याण होईल, आणि 100% कल्याणच आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. ये पहिलं चरण आहे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ते नाही का माझी, तुम्ही कीर्तनात ऐकलं होतं की नाही, माझी भक्ती नावाची पोरगी बी आली. ते नाही का मला कोरोना झालता तर ती पळत आली. ती भक्ती तुम्ही ऐकली नाही बाबा? ती सांगा ते कवर जात ते जाऊन दे. म्हणजे वेळेत महत्वाची, यांना गरम लय त्यांची फॅन चालूचे. वेळ महत्वाची आहे ना. 10:40 करायचं म्हणले ना बाबा. 11 वाजता. हा, जवळ भांडवल राहीन तवर मी हा, भांडवल संपलं की मी संपून जातो. महाराज भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान मला आहे हृदयात हरी माझ्या. आमच्या जिवंत सिंहासनावर तो आहे, हा अभिमान आपल्याला असावा. हो हो मायबापांनो, शरीर चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे, ऐकवणारा तो आहे. तो भगवंत माझ्या जिवंत सिंहासनावर आहे, याचा अभिमान आपल्याला असावा. नको त्याचा अभिमान काही करू नका, कारण की हे संपायला काहीच वेळ लागणार नाही. कारण की तुम्हाला खो खो माहीत आहे सगळ्यांना. खो खो एकच तोंड इकडं राहतं उमापूरकडं, आणि एकाचं तोंड इकडं चापडगावकडं राहतं. मधून पळतात असतात दोघं. पुढचा जो पळतो ना ते तुम्ही आम्ही आहोत, मागून जो पळतो तो नाही. पुढचा जो पळतो तो प्रपंच, मागून पळतो ते तुम्ही आम्ही आहोत. गुरुजी पुढचा पुढूनही मधून घुसतो, आऊट होत नाही. पण मागच्याला गावकुसच आणावं लागत. मधून घुसला का आऊट होतो चेअरमन. आणि मग ह्या प्रपंचरूपी खो खो मध्ये गुरुजी आमचा पंजा पळाला. असा पळाला तो पंजा, फार घामाघूम झाला तरी प्रपंच हाती लागला नाही. शेवटी आमच्या पंजेने आमच्या आजाला खो दिला. आजा चवडीवरच होता.
कव्हा मला खोद येते तर कव्हा मला खोद येते, कव्हा माझ्या नावावर उज जाईन कव्हा मा पेमेंट येईल. नुसतं खो म्हणला तर पंचीने आजीने आधुगर कोलंटी उडी आणली. मग पळाला परपंच माग, असा पळाला असा असं हे. तुम्हाला वाटलं काय मी सांगेन याच्यातलं तुम्हाला काय, हे सस्पेन्स आहे. असा पळाला माय बापांनो. शेवटी आजा एवढा प्रपंच माग पळाला सुपेकर बाबाजी का आजेनी देवळातले चालू बल काढून आणले आणि गेलेले देवळात लावले. देवळाच्या कामाला इटा उतारल्या होत्या तर त्याच्यात रांझून रचिला. एवढले गजाचे तुकडे पायाने लुटून दारात नेले आणि मग म्हणला हे त्याच्या वांगाऱ्या केल्या. एवढा तर प्रपंच माग. आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला. बाप्पा मसाला गेला, बाप्पा मसाला गेला, बाप्पा मसाला गेला, बाप्पा मसाला गेला. देखत नाचू तोही बैला झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, 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 भयाले मोठे, भयाले मोठे. म्हणलं मतरील म्हणलं आजा पंढरपूरला जात होता का नाही. ते म्हण साऱ्यात पुढं. मी म्हणलं काय राऊठ्या ठोकीत होता काय साऱ्यात पुढं काय करीत होता. ते म्हणे बिस्किट पुढे गोळा करायचा. बिस्किट पुढे मागाल्या वर्षी तर तिने 3 चुंबडे आणले म्हणे बिस्किट पुढेचे. पार्ले म्हणू नको, क्रॅक जॅक, 2020, पतंजलीचे, टायगर. आणि ती म्हातारी सांगत होती ते म्हणे बाबा पार्लेची तर लय उंबले खायची. मी म्हणलं काय झालं. ते म्हणे गरमच्या आत बुडीले का ते वरच येत नाही, मग चहा पिऊन घ्यावा लागतो मग बोटने खावा लागत. आणि म्हणले मग क्रॅक जॅक का मॅरी गोल्ड. ते म्हण ते तर ऐक पण ऐक ना बाबा. मी म्हणलं काय ते किरीमचे आहे का. मग ना तू किरीम खातो ना आम्ही आणि ते गुड्डे का मुड्डे कपात बुडत नाही ते मोडून खावा लागते. त्याचे काय साधी होंबल आहे का. मी म्हणलं मला बैतो म्हणलं यंदा आणले होते की नव्हते. ते मग मस आणले मस यंदा तिने गोळा केले होते बरं का. चंदरबागेत गेलं आणि बुडी हाणली तर त्याला पेटी सापडली टिलची. वर आणली वाजून पाहिली खुळखुळ वाज. त्याला वाटलं चांदीचे ठोकळे. घरी घेऊन आलं. मी म्हणलो एखादच तर 2 दिवस अगोदरच आली तर मयूर मला गागलं मचर. ते गागलं कळत ना. मयूर डाफरलं. मी म्हणलं का हातपाय दुखत आहे का दिंडीचे बिस्किट पुढे पुढे. ते मयूर दात खाड्या खाल्ल्या त्याने. पेटी शिटरात गुंडळून नेली घरात. उशनात घेऊन झोपलं. मी निघते डोकले तर ते म्हणून माहिती का. आणि पुन्हा इठ्ठल महाराजाला फोन केला. ते म्हणे पखदची हातुडी दी. त्या पेटीला बारक कुलूप ते लईच नाजूक पेटी होती. म्हातारीने हातुडी आणली. 1.5 दिवस कुलूप तुडीत होत. 1.5 दिवस असं टुचू टुचू टुचू. 1.5 दिवस तुडीत होत.
तुटलं तर त्याने फुलंच वाहिले त्या पेटीला. उदबत्त्या लावल्या. मी म्हणलं काय भानगडे तू तिकडं मग डाफरला हातडी घेऊन उदबत्त्या ओवळी तर कडी लावून घेतली तिने. फॅन लावला भलं गरमलं त्याला. आणि तशी कुलपतून असं कडीतून असा कोंडा काढीला का त्या लय आनंद. मी खिडकीतून पाहत होते. त्या लय आनंद झाल्याला. त्याला वाटलं सोन्याचे ठोकळे आहेत नाही तर चांदीचे आहेत. जशी पेटी उघडली का बाया त्याच्यात गेलेले बिलेट पानं वस्तरे कवा कोणाचं काय उचलून आणीन. एवढा प्रपंच माग पळाला तरी हाताला नाही आला प्रपंच. आजा मेला तर आजाने आमच्या बापाला खो दिला. बापाही दात खाऊ खाऊ पळाला. बापाच्या हाताला प्रपंच आला नाही. बापाने आम्हाला खो दिला. आम्ही दात खाऊ खाऊ पळलो. तुम्ही तरी दिवसा पळाता. आम्ही रात्री पळतो. आम्ही काय साधे आहेत का? लोकांना म्हणायचं पळू नका पळू नका पळू नका. आणि आम्ही फर्स्ट सेकंड डबल टाप थर्ड. मग आमचे पोरं काय साधे निघत आहेत का? आमच्या पोराने बुलेट घेतल्या. आणि बुलेट घेतल्या तर घेतल्या थेट संभाजीनगरवरून सायलेन्सर आणला नाना. डुड 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 फाय असं. आणि याला म्हणते येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हगले को बैठे. महाराज मोठ्याची गाडी कधी येते कधी जाती हे कळत नाही. मोठ्या माणसाची गाडी कधी येते कधी जाती गुरुजी कळत नाही. पण आपल्यासारख्याची गाडी जर घुसली गावात का लोक म्हणतात आला गांठ्या. हो तुमच्या फायरिंगवरून तुमच्या गाडीची क्वालिटी कळती महाराज. तुमच्या आवाजावरून तुमची भक्ती आणि प्रेम कळतो महाराज. तुमच्या चालण्यावरून तुमच्या सगळ्या गोष्टी कळतात मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना तुम्ही ओरिजिनल आहात का सोंग घेतलंय हेही कळत. महिला मंडळ पतिव्रता बी ओरिजिनल आणि सोंग घेतलेली तवाच कळती बरं का. तवाच कळत. तुम्हाला वाटत असन गडी माणसाला काय कळत नाही. ओरिजिनल वेगळीच राहते. आणि सोंग घेतलेली म्हणजे उलशिक जरी लागलं ओ माय गॉड आउच. तिच्याकडे आधाच वेगळ्या राहतात. आधा कळाल्या ना. हो हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद आहे. जिला काहीच नाही कळलं तिनं फक्त OTP केवायसी OTP याच्या पलीकडे डोकंच नको लो. हो माई. आणि त्याचे पैसे जमले का शर्डा घ्यायच्या पाठी घ्यायच्या शर्डा घ्यायच्या. वाघनखी शिपरूट इकडं तिकडं मळ्यात गेली की मूठ घास आणायचा. शेवऱ्याचा पाला. एखाद दिवशी सुट्टी असली का सोडायच्या पांदी पुंदीला. बोरटीचं झाड असलं का असं फांदी वाकायची. अरे चा 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 चा. त्या गाभण राहिल्या का त्यांना बोकडे झाले का उमापूरच्या बाजारात आणायचे. ते इकायचे आणि त्या बोकड्याच्या पैशाचे कुडकं करण्या का कुडकं. अग सावध हो ग माय. माझे देवकी कळून घे माय. माझे राजमाता कळून घे. माझ्या मायबापा नगद नारायण महाराजांची आई आणि वडील कळून घ्या. त्या घरामध्ये आनंद नको ते कळून घेऊ नका. हिरोईन कळून घेऊ नका. ज्या घरामध्ये हिरोईन कळल्या ना ते घर आम्ही पाहतोय ते घर बर्बाद झाले.
विचारवंत लोक, विचारवंताचं चरित्र आपल्या घरामध्ये ठेवत चला. माय बापूंना जीवनामध्ये आनंद आहे, समाधान आहे. नको त्याला डिमांड देऊ नका. अय तुम्ही कुठे चालल्या वय? अय धोरपात काकवा कुठं? कुठं चालल्या? बसा खाली बसा. हिंडून येता हांगा तिथ बसा. ते म्हणे लेकरं येत, ते लेकरं गुद मारल्यावर झाले तर काढत बाहेर ते बारक लेकरं बसली ना अक्का. असं मला अजून दर्शन सोहळा व्हायचा आहे. इतक्या लवकर कुठं निघून चालले ते ना? यांना सांगा मी इथं बसणार आहे खुर्ची टाकून, माया दर्शनाला या. अरे आमच्या काय पाय पडत माय बापांनो, इथं भक्ती आणि प्रेम आहे. इथं या, इथं जा, गडावर जा, आनंदी राहा. हे आनंदाचं वातावरण, समाधानाचं वातावरण आहे. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको दे, अभिमान नित्य नवा तया माझी. आणि एवढी मोठी ऐश्वर्य संपन्न गादी आहे काय, ती लंगी सुंगी गादी नाही. काही काहीच्या गाद्या फाटल्यात. फाटल्या म्हणजे त्याच्यात कापूसच राहिला नाही. बसून बसून कोंब बाहेर आलाय काही काही. हो महाराज ऐश्वर्य संपन्न आहे महाराष्ट्रामध्ये, नाही भारतामध्ये. विद्यार्थी घडवण्याकरता म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आहे या गडाकडे बघण्याचा अख्ख्या महाराष्ट्राचा. आचरण शुद्ध महाराज, शुद्ध माणसं असणारे. एवढं मोठं ऐश्वर्य आहे, पण त्या भोगात न गुंतता तो फक्त सांभाळायचा आणि त्या संताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा. यांच्यानंतर आमचे संभाजी महाराज आहेत, त्याच तोला मोलातली माणसं आहेत महाराज. कधी असा अभिमान नाही. आता त्यांना कळालं ना मला तिथं गादीवर बसायचंय, तरी आम्ही मांदळ मोहीला जर गेलो ना तरी बाबा पाणी आणू का? मी नवल वाटत मला. मी म्हणलं महाराज तुम्ही एवढ्या मोठ्या गडाचे मठाधिपती आहात. ते म्हणे गड नंतर आहे, आपण अगोदर मित्र आहेत. हा म्हणून तू म्हणता त्यांचे सप्तेती म्हणून बोलतो काय काय तू, म्हणजे लोक हे पुढचे बोलत आहेत बाबा. अरे यांच्या सप्त्यात नाही, मी कायमच महाराष्ट्रात ह्या यांच्याबद्दल सांगत असतो काय.